महालक्ष्मी आई महालक्ष्मी क्रिकेट मंडळ दोनिवडे MDPL मध्ये अंतिम सामन्यामध्ये सर्वांचं या ठिकाणी स्वागत असेल। स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हटलं तरी वावगटानं नाही। लाईव्ह कोकणच्या माध्यमातून जगन्नाथजी गुरव यांचं सुद्धा स्वागत असेल। फायनलसाठी जोरदार होऊ दे टाळ्या। येस या ठिकाणी आपण पाहूया या सामन्याकडे। स्टार्ट टू मॅच पंचांचा इशारा। मुकेश आपल्या गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय। समोर संजय मुकेश बेस्ट वर्सेस बेस्टचं समीकरण यावेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। चांगला चेंडू तेवढा चेंडू अडवला जातोय, त्यामुळे पाऊस यायच्या आधी आता मात्र पाऊस येऊ देत किंवा न येऊ देत सामना चालू राहील, कारण आता आपल्याला थांबायचं नाही, गड्या थांबायचं नाही आहे। बारीक बारीक पावसाचे ते मैदानाच्या आतमध्ये त्यावेळी सरपंच आमंत्रण घोषित करतात। आमंत्रण तुझीला 5 धावा अचूक टप्पा आणि भेदक मारा अशी गोलंदाजी। सलामीची जोडी संजय आणि अमित अशी पाहायला मिळते। पुन्हा एकदा मुकेश आपल्या गोलंदाजी मार्गावर सुंदर चेंडू आहे। यावेळेस काय क्षेत्ररक्षण लाजवाब क्षेत्ररक्षण। आता मात्र या ठिकाणी नॉन स्ट्राइक एंडून आवाज दिला होता वाईट। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला गेली तर 8 धावा 6 चेंडू 8 धावा जोतोय सुंदर चेंडू। आणि यावेळेला फलंदाज टिक 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 फलंदाज बाद। महत्वाची विकेट येते यावेळेस। संजय याला जावं लागेल माघारी, परतावं लागेल तंबूच्या आसुऱ्याची। एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय। सुंदर चेंडूला हलके तटवतोय, चेंडू अडवलातोय। अमित वर असेल जबाबदारी। सुंदर चेंडू आहे। प्रणय उजव्या हाताने मार्गाने सज्ज होतोय। पाहूया आणि यावेळेस झेल आले आहे। महत्वाची विकेट। या फलंदाज बाद झाला होता, पंचाने आउट सुद्धा दिलं होतं आणि पंचाच्या निर्णयाविरोधात रेफरल घेतला होता। पाहूया काय घडतंय काय बिघडतंय। डिसिजन असेल पेंडिंग। या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर कॉन्टॅक्ट तुटलेलं नाहीये, फक्त पाय सरकवलाय आणि फलंदाज बाद आहे। पावसाचं या ठिकाणी आगमन झालंय। पंच या ठिकाणी आव्हान तर घोषित करतायत। या गोलंदाज आता मात्र आपल्या गोलंदाजी मार्ग सज्ज होते। सुंदर चेंडू आहे 13 धावा। थोडस स्पीड अप घ्या। पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्ग सज्ज होते। सुंदर चेंडू आहे। चेंडूला हलके तटात चेंडू आहे सीमारेषा पार येतोय चौकार। पावसामध्ये पूर्ण होतील आणि पाहूया आय नॉट आउट। रिमझिम पावसाची सरी बरसायला सुरुवात झाली। यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय। चेंडू अडवला जातोय, अडवून फेकेपर्यंत एक धाव। गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय। आता मात्र डाव्या तिच्या परार पंच या ठिकाणी आवांतर घोषित करतोय। धावा धावपलीकर पाहायला मिळतात। पुन्हा एकदा सुंदर चेंडूला अर्ज चढवतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार येतोय चौकार। पुन्हा एकदा गोलंदाज आता मात्र आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय। सुंदर चेंडूला अर्ज चढवतोय, चांगला फटका यावेळी चेंडू एका। पुन्हा एकदा गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय। चेंडू अडवला जातोय, त्या गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय। सुंदर चेंडूला हलके तटवतोय, चेंडू तिकडे चेंडू किनारी 5 चेंडू असतील। पाहूया 5 चेंडू किती धावा। आता मात्र यावेळेला फलंदाज मात्र माघारी परततोय। पाहूया समोर एक गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय। आता मात्र लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आव्हान भर पडली होती। पुन्हा एकदा सुंदर चेंडू, चांगला फटका यावेळेला पायामध्ये चेंडू अडवला जातोय। अजून फेकेपर्यंत एक धाव। विजयाचा मानकरी सुंदर चेंडूला हलके तटवतोय। त्यानंतर मात्र चेंडू अडवला जातोय। शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील। पंचायत इशारा टू गो। पाहूया 2 चेंडूवर काय पवित्रा घेतला जातोय। राज वायगंकर मोठा फटक्याच्या प्रयत्नामध्ये आणि यावेळेला फलंदाज मात्र झेल बाद होतोय। शेवटचा चेंडू आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय। पाहूया चांगला फटका, दूरकस फटका पाहायला मिळतोय आणि मला वाटते फलंदाज दुसऱ्या प्रयत्नामध्ये बाद होतोय। धावसंख्या होते ती 33 झाले, 34 करायचे। गोलंदाजी मार्गावरती विजय। पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव फलकावरती टर्न होणारा चेंडू। पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय। सिंगल धाव फलकावरती या चेंडूवरती सिंगल धाव फलकावरती सिंगल धाव फलकावरती आठ येताना पाहायला मिळतो। अंतिम लढतीसाठी हा चेंडू गाठ आलाय बाजूने, आवाज यायला सुरुवात झाली आहे। 2 चेंडूचा इशारा पंच। महत्वाच्या क्षणी आला हा बार। या चेंडूवरती चांगला फटका। त्यानंतर या चेंडूवरती ट्राय करण्याचा प्रयत्न केलाय ऑन ड्राईव्हचा। या चेंडूवरती समोरच्या दिशेने तो फटका आतापर्यंत 12 म्हणजे जिंकण्यासाठी 22 ची आवश्यकता। 14 चेंडू 22 14-22 समीकरण पाहायला मिळत आहे। इट्स नॉट आउट। चला
हा चेंडू या चेंडूवरती डाववरच्या ट्रॅकवरती हा चेंडू नो चेंडू इशारा पंचाच्या माध्यम म्हणजेच काय नो +1 एक चेंडू देखील मोठ्या संख्येने उपस्थिती या म्हणजे समीकरण बदललंय 13 मध्ये आवश्यकता 18 चा नियम आहे आणि तो प्रगतीकडे नेणारा असावा या चेंडूवरती डॉट चेंडू म्हणजे 7 समीकरण 12 मध्ये येस बॅटिंग टीमने टाइम आउट देखील घेतलाय चला स्पीडअप करायचं आपल्याला गोलंदाज पहिला चेंडू चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळत आहे ओहो फेकली इथे चांगली झाली होती क्षेत्ररक्षकाने चूक केली हे देखील महत्वाचं या चेंडूवरती क्षेत्ररक्षण चांगलं झालंय पुन्हा एकदा जबरदस्त या चेंडूवरती पुन्हा एकदा सिग्नल दा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचं मुद्रा करून प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय आता लढाई सुरुवात झाली आहे जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेक्षकांची गर्दी उलटा चेंडू त्याच्यावरती गेलाय आक्रमकतेने पार चेंडू सीमारेषा पार या चेंडूची ड्राईव्ह केला गेलाय आला चौकार 4 धावांसाठी पार अजून देखील मॅच संपले नाहीये आवश्यकता 2 धावाची आणि या चेंडूवरती विकेट आले एकदा प्रल्हादसाठी मित्रांनो जोरदार टाळ्या दादा प्रभावी कामगिरी करणारा खेळाडू कोणता असेल येणारा भविष्य तुझ्यासाठी उज्ज्वल असेल अंतरम क्रिकेट तुझी जवळचा लवकर वाट पाहत आहे निश्चितच एक जबरदस्त खेळाडू पार्थ तिलोटकर थँक्यू सो मच या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली निखिलजी बेर्डे सर बेंद्रे सर खरंच मनपूर्वक आभार अशा आपल्या या गावामध्ये एक चांगलं असं आयोजन आणि त्या आयोजनामध्ये निखिलजी बेंद्रे सर यांच्या शब्दाखातर यावं लागलं कारण का मैत्रीच एवढी घट्ट